हॅलो माय डिअर स्टुडंट्स, फर्स्ट पेपर मध्ये जो आपण पार्ट पाहतोय कोसाइन रूल. आता कोसाइन रूल मध्ये ऍक्च्युअली तुमच्या रीडर मध्ये याला प्रूव्ह करून दिलेला आहे. आपण असं करू, हा किंवा हा दोन पैकी एक करतोय. समजा मी हा प्रूव्ह करतोय, ठीक आहे. दॅट्स व्हेरी सिंपल, फारच सिंपल आहे. लक्षात घ्या की जी साइड लेफ्ट हँड साइडला आहे त्यावरचा अँगल म्हणजे त्याच्याशी रिलेटेड असणारा दॅट इज सी अँगल हा तुम्ही ओरिजिन कन्सिडर करा. प्लीज कॉन्संट्रेट. that is the x axis, x dash, y dash and origin. या ओरिजिन मध्ये तुम्हाला आता जर आपल्याला प्रूव्ह करायचा असेल तर यामध्ये जो सी दिसतो आहे तर यामध्ये सी अँगल आपण त्या ट्रायंगलचा घेतोय. सी व्हर्टेक्स घेतलेला आहे आणि सी व्हर्टेक्स घेतल्यानंतर यामध्ये ए आणि बी घेतोय. चालेल. म्हणजे हा जो अँगल आहे तो झालेला आहे एसीबी, म्हणजे सी अँगल तयार झालेला आहे जो इथे आपण यूज केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे हे जे डिस्टन्स आहे द कोऑर्डिनेट ऑफ दिस पॉइंट सी चे कोऑर्डिनेट काय झालेले असेल तर 0,0, कारण सी पॉइंट हा ओरिजिन मध्ये आहे. त्याच्यानंतर हा जर अँगल कॅपिटल बी समोरची जी बाजू आहे त्याची लेंथ असते स्मॉल बी आणि याची लेंथ आहे स्मॉल सी आणि याची लेंथ आहे स्मॉल ए. बरोबर. आता एवढं झाल्यानंतर याचे जे कोऑर्डिनेट असतील ते कोऑर्डिनेट काय तर r cos थीटा असतो. थीटा मीन्स व्हॉट अँगल सी आहे, r मीन्स b, सो b इनटू cos ऑफ c झालेला आहे, कॉमा r sin थीटा म्हणजे r मीन्स व्हॉट b आणि sin ऑफ c झालेला आहे. त्यानंतर b चे कोऑर्डिनेट काय असतील तर b चे कोऑर्डिनेट x ऍक्सिस वरती a दिसतो आहे आणि इकडे काय असेल 0, बिकॉज ऑन द x ऍक्सिस y कोऑर्डिनेट इज ऑलवेज 0. y कोऑर्डिनेट हा नेहमी 0 असतो. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हा कोसाइन रूल प्रूव्ह करायचा आहे. नाउ प्रूफ बघा, हा थर्ड नंबरचा मी प्रूव्ह करून देतो आहे. फर्स्ट आणि सेकंड नंबरचं तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. परत एक वेळेस रिपीट करतो आहे. इथे जर तुम्हाला सी दिसतो आहे तर अँगल तुम्ही सी घेतलेला आहे, ही लेंथ ऑफ साइड ए बी झालेली आहे. ओके. तर अशा वेळेस जर इथे सी अँगल तुम्हाला घ्यायचा असेल तर सी पॉइंट हा ओरिजिन मध्ये तुम्ही घ्यायला पाहिजे. मग सीए मधलं जे डिस्टन्स आहे दॅट इज बी, ए बी मधलं डिस्टन्स सी आणि बीसी मधलं डिस्टन्स काय असेल ए असेल. ओके. तर लक्षात घ्या आता यामध्ये काय काय म्हणता येईल आपल्याला. लेट पॉइंट सी बी ऍट ओरिजिन. पॉइंट सी हा कुठे आहे, ओरिजिन मध्ये आहे. एक्स ऍक्सिस इज अलोंग सीबी, एक्स ऍक्सिस अलोंग बीसी. एक्स ऍक्सिस हा बीसी ला काय आहे, अलोंग आहे. त्याच्यानंतर a line perpendicular to BC is a y-axis. A line perpendicular to BC. या BC ला परपेंडिक्युलर जी लाईन काढलेली आहे at point C is y-axis. तो काय असेल, y-axis असेल. बरोबर आहे. अगदी सिंपल लँग्वेज आपण यूज केलेली आहे. पॉइंट सी कुठे आहे, ओरिजिन मध्ये आहे. एक्स ऍक्सिस कशाच्या अलोंग आहे, बीसी च्या अलोंग आहे. बीसी ला परपेंडिक्युलर जो पॉइंट सी मधून काढलेला आहे तो कोण आहे, वाय ऍक्सिस आहे. अँड देयरफॉर द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट सी ए अँड बी आर. आता सी चे कोऑर्डिनेट काय झालेले असेल तर 0,0. त्यानंतर ए चे कोऑर्डिनेट काय झालेले आहे तर b इनटू cos ऑफ c आणि b इनटू sin ऑफ c. अँड
आणि बी चे कोऑर्डिनेट काय झालेले आहे तर दॅट इज a,0 रिस्पेक्टिव्हली. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला ह्या सर्व थिओरिटिकल पोर्शन लिहायचा आहे. थर्ड नंबरचा आपण प्रूव्ह करतो आहे आणि अगदी सिंपल आहे. आता ए आणि बी चे कोऑर्डिनेट भेटल्यानंतर बाय युजिंग द डिस्टन्स फॉर्म्युला, आता डिस्टन्स फॉर्म्युला जर यूज केला तर सी स्क्वेअर म्हणजे AB ची लेंथ, AB इज इक्वल्स टू काय असेल तर रूट ऑफ लक्षात घ्या AB इज इक्वल्स टू रूट ऑफ या दोघांची म्हणजेच B into cos of C minus A whole square plus B into sin of C minus 0 whole square. बरोबर आहे. हा झालेला आहे डिस्टन्स फॉर्म्युला. AB means what? That is C. AB काय झालेला आहे तर C झालेला आहे. So C is equals to root of B into cos of C minus A whole square plus B into sin of C minus 0 whole square. चालेल. Now squaring on both the side, दोन्ही साइडचा मी काय करतो आहे स्क्वेअर करतो आहे. Squaring on both the sides. We get. जर आपण दोन्ही साइडचा स्क्वेअर केला तर काय होणार C स्क्वेअर इज इक्वल्स टू C हा स्मॉल काढायचा आहे, हा कॅपिटल C आहे, हा काय आहे कॅपिटल C आहे आणि हा स्मॉल c आहे, हा अँगल आहे आणि ही लेंथ ऑफ साइड आहे. C स्क्वेअर इज इक्वल्स टू B into cos of C minus A चा होल स्क्वेअर प्लस B square into sin square C that is equals to. आता A minus B चा होल स्क्वेअर नुसार त्याचे एक्सपान्शन करतो. सो B square cos square C minus 2 times AB into cos of C plus A square plus B square into sin of C. इथे लिहितोय plus B square into sin square C. बरोबर आहे. आता एवढं झाल्यानंतर इथे आपल्याला रिअरेंज करता येईल. हा झाला A square that is पॉझिटिव्ह प्लस या दोघांमधून B square कॉमन काढलेला आहे आणि इथे काय झालेलं आहे cos square C plus sin square C म्हणजे sin square C plus cos square C आणि त्यानंतर मायनस twice AB into cos of C Now A square plus this value is 1. याची व्हॅल्यू किती झाली 1 into B square minus twice AB into cos of C बरोबर. सो A square plus B square minus twice AB into cos of C. This is the value of C square. हा काय झालेला आहे C square म्हणजेच हा झालेला आहे कोसाइन रूल आणि तो या पद्धतीने तुम्हाला प्रूव्ह करता येईल. मग इथे जर तुम्हाला हा प्रूव्ह करायचा असेल तर हा बी पॉइंट काय झालेला असेल ओरिजिन मध्ये. बी पॉइंट काय घ्या ओरिजिन मध्ये. हा जर प्रूव्ह करायचा असेल तर ए पॉइंट ओरिजिन मध्ये घ्या आणि मग त्याला प्रूव्ह करा. अगदी सिंपल आहे. पॉइंट सी कुठे घेतलेला आहे ओरिजिन मध्ये. बीसी च्या लोक कोण आहे एक्स ऍक्सिस. सी पॉइंट मधून त्या बीसी ला जो परपेंडिक्युलर काढलेला आहे त्याला काय म्हटलं आहे वाय ऍक्सिस. मग कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट सी काय झालेला आहे 0,0. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए काय झालेला आहे तर b cos c b sin c. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज काय झालंय a,0. देन बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला AB is equals to root of B into cos of C minus C चा होल स्क्वेअर प्लस B into sin of C minus 0 चा होल स्क्वेअर. डिस्टन्स फॉर्म्युला यूज केलाय. डिस्टन्स फॉर्म्युला काय असतो रूट ऑफ x1 minus x2 होल स्क्वेअर प्लस y1 minus y2 होल स्क्वेअर असतो. हे तुम्हाला माहिती आहे. तो डिस्टन्स फॉर्म्युला यूज केला. दोघांचा आपण स्क्वेअर केला दोन्ही साइडचा आणि मग त्याला सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला आन्सर भेटून जाईल. या पद्धतीने तुम्हाला हा थेरम प्रूव्ह करायचा आहे कोसाइन रूलचा. ठीक. आता कोसाइन रूल आपण आत्ताच पाहिलेला आहे. काय झालेला आहे a स्क्वेअर इज इक्वल्स टू b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस ट्वाइस bc इनटू cos ऑफ a. लक्षात घ्या a स्क्वेअर जर आपण घेतलेला असेल तर b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर उरलेल्या दोन साइडच्या स्क्वेअरची ऍडिशन मायनस 2 टाइम्स bc इनटू cos ऑफ a.
तर तसंच आपण सेकंड नंबर पाहिलेलं होतं बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ट्वाइस ए सी इंटू कॉस ऑफ बी. त्यानंतर थर्ड नंबर आपण पाहिलेलं होतं सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी इंटू कॉस ऑफ सी. या पद्धतीने आपण पाहिलेलं आहे. आता लक्षात घ्या यालाच आपण वेगळ्या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. कॉस ऑफ ए इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो तर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. इथं जर ए अँगल घेतला असेल तर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवाइडेड बाय ट्वाइस बी सी. मग आता त्याच पद्धतीने इथे सांगा कॉस ऑफ बी जर असेल तर काय होणार ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए सी. मग इथे जर कॉस ऑफ सी असेल कॉस ऑफ सी तर काय असेल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए. तर हे जे कोसाइन रूल आहे हे तुम्हाला व्यवस्थितपणे पाठ करायचे आहे. ए स्क्वेअर जर घेतला तर उरलेल्या दोघांच्या स्क्वेअरची ऍडिशन मायनस 2 टाइम्स बीसी इंटू कॉस ऑफ ए. हे तीनही रूल तुम्हाला लक्षात ठेवायचे ऍज अ कोसाइन रूल म्हणून आणि याच्यावरती डिपेंड आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. आपण जो कोसाइन रूल पाहिलेला आहे त्याच्यावरतीच डिपेंड हे प्रॉब्लेम्स आहेत. ओके एका टाइपवरचे प्रॉब्लेम्स आपण सर्व एकत्र करतोय. कंडिशन दिलेली आहे इन ट्रायंगल एबीसी. ट्रायंगल एबीसी मध्ये प्रूव्ह करायचं आहे प्रूव्ह दॅट द ट्रायंगल इज ए राइट अँगल ट्रायंगल. ही जर कंडिशन तुम्हाला दिलेली आहे तर तो ट्रायंगल राइट अँगल ट्रायंगल आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे अँड दॅट इज व्हेरी सिंपल. फार सिंपल आहे. नाउ प्रूफ. तर यामध्ये काय दिलेलं आहे वी हॅव sin of twice a plus sin of twice b is equals to sin of twice c. तुम्हाला असं दिलेलं आहे. आता काही फॉर्म्युले जे आहेत जे तुम्हाला लॉग टेबल मध्ये पाहायला भेटतील ते सर्व फॉर्म्युलेज रोजचे तुम्हाला वाचायचे आहेत. sin 2 थीटाचा फॉर्म्युला माहिती आहे. काय असतो रे sin 2 थीटाचा फॉर्म्युला sin 2 थीटा इज इक्वल्स टू 2 टाइम्स sin ऑफ थीटा इनटू cos ऑफ थीटा असतो. ओके हा जो फॉर्म्युला आहे तो आहे sin 2 थीटाचा आणि तो फॉर्म्युला आपण इथे यूज करतो आहे. सो sin 2a म्हणजे 2 टाइम्स sin ऑफ a इनटू cos ऑफ a प्लस sin 2b ला 2 टाइम्स sin ऑफ b इनटू cos ऑफ b आणि sin 2c ला 2 टाइम्स sin ऑफ c इनटू cos ऑफ c झालेला आहे. आता या प्रत्येकामध्ये 2 आलेला आहे म्हणजे 2 ला मी कॅन्सल करू शकतो. सो sin of a into cos of a plus sin of b into cos of b is equals to sin of c into cos of c. आता यामध्ये तुम्हाला sin आणि cos च्या टर्म आलेल्या दिसतात तर यामध्ये आपण sin आणि कोसाइन रूल यूज करतो आहे. sin रूल कसा असतो लक्षात घ्या. a upon sin of a is equals to b upon sin of b is equals to c upon sin of c is equals to k घेतोय. म्हणजे याचा अर्थ a upon sin of a is equals to k होतो म्हणजे sin of a ची व्हॅल्यू झाली a upon k. तसंच sin of b ची व्हॅल्यू होणार b upon k आणि तसंच sin of c ची व्हॅल्यू होणार c upon k. बरोबर आहे. तर लक्षात घ्या sin of a ची व्हॅल्यू असेल a upon k, sin of b ची व्हॅल्यू असेल b upon k आणि sin of c ची व्हॅल्यू असेल c upon k. हा झालेला आहे साइन रूल. कोसाइन रूल आताच आपण पाहिलेला आहे. सो बाय युजिंग साइन अँड कोसाइन रूल बाय युजिंग साइन अँड कोसाइन रूल. आता यामध्ये जर आपण साइन आणि कोसाइन रूल यूज केला तर साइन ऑफ ए म्हणजेच काय तर a अपॉन k इनटू cos ऑफ a म्हणजे कोसाइन रूल नुसार a जर असेल तर b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर अपॉन ट्वाइस bc प्लस sin ऑफ b म्हणजेच b अपॉन k इनटू कोसाइन रूल दॅट इज a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस b स्क्वेअर अपॉन ट्वाइस ac. त्यानंतर इज इक्वल्स टू sin ऑफ c म्हणजेच काय तर c अपॉन k इनटू cos ऑफ c म्हणजे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर अपॉन ट्वाइस ab. बरोबर आहे. या पद्धतीचा आपण रूल्स यूज करतो आहे. काय यूज केलेला आहे साइन आणि कोसाइन रूल.
आता यामध्ये ट्वाइस के, इथे सुद्धा ट्वाइस के आणि इथे सुद्धा ट्वाइस के दिसतो आहे, म्हणजेच मी ट्वाइस के कॅन्सल करतो आहे. चालेल. ट्वाइस के जर कॅन्सल केला तर काय होईल? a इंटू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन बी सी प्लस बी इंटू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ए सी इज इक्वल्स टू सी इंटू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन ए बी. बरोबर आहे. या पद्धतीने आलेला आहे. आता मी काय करतोय, हा जो डिनॉमिनेटर आहे हा कॅन्सल करतो. सो मल्टिप्लाइंग थ्रू बाय एबीसी. कशाने मल्टिप्लाय केला आहे? एबीसी ने. मल्टिप्लाइंग थ्रू आउट बाय एबीसी वी गेट. जर एबीसी ने मल्टिप्लाय केलं तर बीसी गेट कॅन्सल, ए राहील, म्हणजे ए इंटू ए म्हणजे ए स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस बी कॅन्सल, एसी कॅन्सल होईल म्हणजे बी राहणार, म्हणजे बी स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल्स टू यामध्ये सी स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर राहील असं. आता रिमूव्ह द ब्रॅकेट. ब्रॅकेट जर आपण रिमूव्ह केले तर ए स्क्वेअर बी स्क्वेअर ए स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस ए टू द पॉवर 4 प्लस ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस बी टू द पॉवर 4. त्यानंतर ए स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस सी टू द पॉवर 4 राहील असं. आता एवढं झाल्यानंतर काय होतो व्यवस्थित पहा. ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बी स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स ए स्क्वेअर बी स्क्वेअर. बरोबर आहे. त्याच्यानंतर ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल झालेली आहे, ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल झालेली आहे, म्हणजे लेफ्ट हँड साइडला काय राहिलं? मायनस ए टू द पॉवर 4 ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे 2 टाइम ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस बी टू द पॉवर 4 आणि मायनस सी टू द पॉवर 4. आता काय करतोय? मल्टिप्लाइंग थ्रू बाय मायनस. मायनस ने जर मल्टिप्लाय केला तर ए टू द पॉवर 4 मायनस 2 ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस बी टू द पॉवर 4 इज इक्वल्स टू सी टू द पॉवर 4. आता इथून एवढ्याला आपण कसं लिहू शकतो? तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर चा होल स्क्वेअर. पहा एक्सपान्शन करून तुम्हाला ही टर्म भेटते की नाही भेटत? फर्स्ट टर्म स्क्वेअर दॅट इज ए टू द पॉवर 4 मायनस 2 टाइम्स ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस बी टू द पॉवर 4 आणि इज इक्वल्स टू सी टू द पॉवर 4 बाय टेकिंग स्क्वेअर रूट. जर आपण स्क्वेअर रूट घेतला असेल बाय टेकिंग स्क्वेअर रूट वी गेट. जर आपण यामध्ये स्क्वेअर रूट घेतला तर हा स्क्वेअर निघून जाईल, म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल्स टू सी स्क्वेअर. बरोबर आहे. आता हा बी स्क्वेअर जर ट्रान्सफर केला तर ए स्क्वेअर इज इक्वल्स टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, म्हणजेच पायथागोरस थेरम अप्लाय झालेला आहे. आणि therefore the triangle ABC is a right angled triangle. हा जो ट्रायंगल एबीसी आहे हा राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. म्हणजे कशा पद्धतीने सॉल्व्ह केलं हे लक्षात घ्या. पहा, प्रत्येक नोट्स मध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या मेथड्स राहतील. जेवढ्या नोट्स तुम्हाला इकडे तिकडे भेटतील मार्केटमध्ये कुठल्या ना कुठल्या चेंजेस मेथड मध्ये असतात, परंतु जे मी मेथड करून देतो आहे त्या मेथडने जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर कुठेही तुमची मार्क्स कटणार नाहीत याची गॅरंटी राहील. काय केलेलं आहे ते व्यवस्थित पाहायचं आणि स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करत जायचं आहे. काहीच नाही. पायथागोरस थेरम आपण इथे प्रूव्ह केलेला आहे आणि ज्या कंडिशन्स दिल्या त्या कंडिशन्स मध्ये पहिला हा रूल आपण यूज केलेला आहे sin 2 थीटाचा फॉर्म्युला 2 टाइम्स sin ऑफ थीटा इनटू cos ऑफ थीटा. त्याच्यानंतर साइन रूल यूज केलेला आहे. साइन रूल कशा पद्धतीने यूज केला ते व्यवस्थित लक्षात घ्या. हा पार्ट तुम्हाला लिहायचा नसतो, ठीक आहे. साइन रूल कसा यूज केलेला आहे ते तुम्हाला माहिती आहे, ते आपण इथे सांगितलेलं आहे. साइन रूल आणि कोसाइन रूल यूज केलेला आहे आणि मग डायरेक्ट व्हॅल्यूज टाकल्या, कॅल्क्युलेशन केलं आणि आन्सर काढलेला आहे.
ओके, पेज नंबर 80 वरचा एक्झाम्पल नंबर 5 जे सॉल्व आहे ते तुम्हाला पाहायचंय. ओके, हे जे मी पेज नंबर लिहितो आहे तर याच्यावरती व्यवस्थित टिक मार्क करा. कोणत्या व्हिडिओमध्ये कुठला प्रॉब्लेम झालेला आहे, अख्खा सिलेबस आपण कंप्लीट करतो आहे. इन ट्रायंगल एबीसी इफ a is equals to 2, b is equals to 3 and c is equals to 4. याच्या आधी आपण एक कन्सेप्ट सांगितलेला होता. साइन रूल केव्हा यूज करायचा, जर दोन साइड दिलेल्या असेल आणि त्या दोन साइडशी रिलेटेड असणारा एखादा अँगल जर दिलेला असेल तर साइन रूल आपण यूज करू शकतो. दुसरी गोष्ट, दोन अँगल दिलेले आहे किंवा तीनही अँगल दिलेले आहे आणि एखादी साइड जर तुम्हाला दिल्या गेलेली असेल तर तिथे साइन रूल यूज करतो. परंतु यामध्ये तुम्हाला तीनही साइड किंवा तीनही अँगल जर दिल्या गेलेले असेल तर अशा वेळेस मात्र आपण साइन रूल यूज करत नाही, कोसाइन रूलचा यूज करतो आहे. जसं यामध्ये तीनही साइड दिले तर कोसाइन रूल यूज करून आपण याला प्रूव्ह करतो आहे. काय म्हटलेलं आहे की हा जो ट्रायंगल आहे हा ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. अँड दॅट्स व्हेरी सिंपल. इन ट्रायंगल एबीसी काय दिलेलं आहे, a is equals to 2, b is equals to 3 and c is equals to 4 असं दिलेलं आहे. By using cosine rule जर आपण यूज केला तर काय होतो, कोणताही एखादा अँगल काढतोय cos ऑफ a. आता यामध्ये मी थोडंसं डिसाइड करतोय, कोणताही नाही, कारण ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल जर मला प्रूव्ह करायचा असेल तर याचा अर्थ त्या ट्रायंगल मध्ये एक अँगल हा 90 डिग्री मोर दॅन 90 डिग्री असतो, म्हणजे ऑब्ट्यूस असतो. परंतु हे कसं डिसाइड करायचं आहे, तर तुम्हाला माहिती आहे 9th स्टँडर्ड मध्ये किंवा 10th स्टँडर्ड मध्ये तुम्ही शिकलेले असाल की जी ग्रेटर साइड असते त्याच्या समोरचा जो अँगल असतो तो ग्रेटर असतो, बरोबर आहे. स्मॉलर साइड समोरचा अँगल हा स्मॉलर असतो. हा तुम्हाला कन्सेप्ट माहिती आहे. आणि म्हणून यामध्ये सर्वात मोठी कोणती साइड आहे, दॅट इज सी. म्हणजेच AB ही साइड आहे, त्याच्या समोरचा अँगल दॅट इज सी, म्हणजे सी अँगल आपण कन्सिडर करायला पाहिजे. नाउ cos of c is equals to फॉर्म्युला काय होईल, इथे जर अँगल c घेतलेला असेल तर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर अपॉन ट्वाइस ab होतो. कोसाइन रूल यूज केलेला आहे. cos c is equals to a square plus b square minus c square upon twice ab. We put the values, यामध्ये व्हॅल्यूज पुट अप करतो. सो 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर मायनस 4 स्क्वेअर अपॉन 2 into that is 3. म्हणजेच इथे किती झालेलं आहे, दॅट इज 4 प्लस 9 मायनस 16 डिवाइडेड बाय 12, बरोबर. म्हणजे 13 मायनस 16 दॅट इज मायनस 3 बाय 12 मीन्स मायनस 1 बाय 4. आता लक्षात घ्या cos ऑफ c ची व्हॅल्यू ही निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह जर आहे तर याचा अर्थ तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये राहणार नाही, म्हणजे ॲक्यूट राहणार नाही किंवा 90 डिग्री राहणार नाही. तो कुठे गेलेला आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये तो अँगल हा किती डिग्रीचा असेल, मोर दॅन 90. म्हणजे याचा अर्थ ऍज cos ऑफ c is negative then angle C जो आहे is an obtuse. हा कसा असेल, ऑब्ट्यूस असेल. मग हा जर ऑब्ट्यूस आहे तर याचा अर्थ ट्रायंगल ABC is an obtuse angle triangle. एवढं सिंपल प्रॉब्लेम इथे तुम्हाला सॉल्व्ह करायचं होतं. काय केलेलं आहे, लक्षात आलेलं आहे, अगदी सिंपल आहे. कोसाइन रूल यूज केला आहे, निगेटिव्ह व्हॅल्यूज भेटली. का बरं, सीच अँगल घेतलेला आहे, कारण यामध्ये सी साइड जी आहे म्हणजे लेंथ ऑफ AB जी आहे ती सर्वात मोठी आहे, म्हणून त्याच्या समोरचा अँगल हा सर्वात मोठा असेल, बरोबर आहे. प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल मध्ये हा कन्सेप्ट येऊन गेलेला आहे 9th स्टँडर्ड मध्ये. ठीक, पेज नंबर 88 एक्झाम्पल नंबर 8 वरचा प्रॉब्लेम अगदी सिंपल आहे. राईट अँगल ट्रायंगल आणि आयसोसेलेस ट्रायंगल दाखवायचा आहे. म्हणजे दिलेल्या कंडिशन वरून तुम्हाला पायथागोरस थेरम प्रूव्ह करावा लागेल, म्हणजे राईट अँगल ट्रायंगल तयार होईल आणि त्यामध्ये दोन साइड सारख्या आहेत हे सुद्धा तुम्हाला दाखवता येईल. ओके, तर नाउ इन ट्रायंगल ABC
in triangle ABC, you have given A into cos of B is equals to B into cos of B. A into cos of A is equals to B into cos of B असं तुम्हाला दिलेलं आहे. That's very simple. By using cosine rule. By using cosine rule. मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे माझ्या ज्या मेथड्स राहतील त्या हटके राहतील. ओके, डायजेस्ट मध्ये किंवा एखाद्या नोट्स मध्ये वेगळ्या राहतील, परंतु या नोट्सनी या मेथडने जर तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर मार्क्स कटणार नाही, कारण रूल्स आपण पूर्णपणे यूज करतोय. बाय युजिंग कोसाइन रूल, a into cos of a, cos of a म्हणजेच काय आलं, b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर अपॉन ट्वाइस bc. b into cos of b म्हणजेच काय आलं, a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस b स्क्वेअर अपॉन ट्वाइस ac. बरोबर आहे. यामध्ये 2 2 गेट कॅन्सल्ड, cc गेट कॅन्सल्ड, मग राहिलं काय तर a into b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर डिवाइडेड बाय b, आणि इकडे b into a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस b स्क्वेअर अपॉन a. बरोबर. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर a into a means a स्क्वेअर into b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर, b into b means b स्क्वेअर into a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. दिलंस. याने याला जर मल्टिप्लाय करतो तर a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस a स्क्वेअर c स्क्वेअर मायनस a टू द पॉवर 4. b स्क्वेअर into a स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस b स्क्वेअर c स्क्वेअर मायनस b टू द पॉवर 4. बरोबर आहे. These a स्क्वेअर b स्क्वेअर a स्क्वेअर b स्क्वेअर गेट कॅन्सल्ड. आता सर्व टर्म एका बाजूला जर आणतो तर हा a टू द पॉवर 4 तिकडे ट्रान्सफर केला म्हणजे a टू द पॉवर 4 पॉझिटिव्ह झालेला आहे, त्याच्या सोबत मायनस b टू द पॉवर 4 आहे. त्याला एक ब्रॅकेट देतो. त्याच्यानंतर ही टर्म तिकडे जर नेली किंवा b स्क्वेअर प्लस काय झालेला आहे, b स्क्वेअर c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर c स्क्वेअर. बरोबर आहे. आणि इज इक्वल्स टू 0. काय केलं परत लक्षात घ्या, a टू द पॉवर 4 ला इकडे ट्रान्सफर केलं म्हणजे हा झालेला आहे पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह जरच्या तसाच. ही टर्म जरच्या तशीच आणि याला तिकडे ट्रान्सफर केलेला आहे. आता इथे जो फॉर्म्युला आहे तो म्हणजेच a टू द पॉवर 4 मायनस b टू द पॉवर 4 ला a स्क्वेअर होल स्क्वेअर मायनस b स्क्वेअर होल स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करतो आहे. That is in first bracket a square minus b square and in the second bracket a square plus b square. कोणाला लिहिलं आहे? याला. काय लिहितो आहे? a square minus b square into a square plus b square लिहिलेला आहे. प्लस यामधून c स्क्वेअर कॉमन काढलेला आहे, परंतु मायनस c स्क्वेअर कॉमन यासाठी काढतो कारण a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर आहे, तर इथे आपल्याला या मायनस a ला प्लस c बनवायचं आहे, त्यासाठी मायनस कॉमन काढला म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इनटू काय झालेलं आहे 0. चालेल. आता या दोघांमध्ये काय कॉमन दिसतो आहे ते पहा, तर दॅट इज a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर कॉमन आहे. मग उरलेली टर्म कोणती असेल तर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल्स टू 0. चालेल. म्हणजेच a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर ची व्हॅल्यू एक तर 0 असेल किंवा और a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर ची व्हॅल्यू 0 असेल. याचा अर्थ काय झालेला आहे, आयदर a स्क्वेअर इज इक्वल्स टू b स्क्वेअर, इकडे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इज इक्वल्स टू c स्क्वेअर. मग मला तुम्ही सांगा इथे a इज इक्वल्स टू b असेल किंवा यामध्ये ही टर्म असेल. हा जर झालेला आहे तर हा झाला पायथागोरस थेरम प्रूव्ह झालेला आहे आणि इथे दोन साइड सारख्या झालेल्या आहेत. याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणतो, याला इक्वेशन नंबर सेकंड म्हणतो. फ्रॉम फर्स्ट पहिल्यावर a इज इक्वल्स टू b याचा अर्थ a म्हणजेच bc आणि b म्हणजेच ac. कारण युजुअल नोटेशन नुसार तुम्हाला माहिती आहे abc मध्ये a b आणि हा झाला c, तर ab ची लेंथ झालेली आहे, ab ची लेंथ झालेली आहे स्मॉल c, इकडे काय झालेलं आहे a bc म्हणजे स्मॉल a आणि b म्हणजे स्मॉल ac. तर याचा अर्थ देअरफॉर
triangle ABC is an isosceles triangle. Isosceles triangle. Triangle ABC काय झालेला आहे? Isosceles triangle. From second तुम्हाला काय दिसतोय? A square plus B square is equals to C square. A square म्हणजेच कोण झालेला आहे? BC square plus B square म्हणजे AC square is equals to AB square आणि म्हणून हा राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. सो ट्रायंगल ABC इज ए राईट अँगल्ड ट्रायंगल. ट्रायंगल ABC हा काय आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे. तर या पद्धतीने हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करता येतो. अगदी सोपी आहे. पहिले कोसाइन रूल यूज केलेला आहे, अल्जेब्रिक फंक्शनचे जे फॉर्म्युलेज असतात ते यूज केलेले आहे आणि त्यामध्ये या दोन साइड सारख्या इथे पायथागोरस थेरम आपण प्रूव्ह केलेला आहे आणि मग सांगितलेलं आहे की तो आयसोसेलस आहे आणि त्यासोबत राईट अँगल ट्रायंगल सुद्धा आहे. हा 14th नंबरचा प्रॉब्लेम अगदी छोटा आहे, तो पहिले घेऊ आणि नंतर मग 8th नंबरचा प्रॉब्लेम. चालेल? तर वी हॅव काय दिलेलं आहे? cos of A upon small a is equals to cos of B upon small a. And now we take the cross multiplication. So B into cos of A is equals to A into cos of B. बरोबर आहे? And then we use the cosine rule by using cosine rule. आता यामध्ये जर कोसाइन रूल यूज केला तर काय होतो? B into cos of A म्हणजे B square plus C square minus A square upon twice BC. A into cos of B means what? A square plus C square minus B square upon twice AC. बरोबर आहे? यामध्ये this B and this B get cancelled, A get cancelled, 2 get cancelled, CC get cancelled. Only remaining term B square plus C square minus A square is equals to A square plus C square minus B square. मग यामध्ये हा जो C square आणि हा C square काय झाला? कॅन्सल्ड. आता यामध्ये B square आणि हा जर B square इकडे आणला तर B square plus B square झालेला आहे आणि A square जर तिकडे नेला तर A square plus A square. So 2 times B square is equals to 2 times A square. म्हणजेच B square is equals to A square and so B is equals to A. B is equals to A means AC is equals to BC. याचा अर्थ काय की triangle ABC is an isosceles triangle and therefore triangle ABC is an isosceles triangle. हा isosceles triangle आहे. बरोबर? काय केलेलं आहे? अगदी सिंपल मेथड आपण यूज केलेली आहे. कोसाइन रूल यामध्ये यूज केला आणि सरळ सरळ त्याला सिम्प्लिफाय करत गेलो. वी गेट द आन्सर. या ट्रायंगल मध्ये दोन साइड सारखे आहे म्हणजेच तो आयसोसेलस ट्रायंगल आहे. And now page number 109 and example number 8 we have in triangle ABC we have काय दिलेलं आहे? cos of A is equals to sin of B minus cos of C. बरोबर? आता मी काय करतो आहे की या cos of C ला इकडे ट्रान्सफर करतो. चालेल? म्हणजे cos of A plus cos of C is equals to sin of B आणि आता यामध्ये आपल्याला राईट अँगल ट्रायंगल दाखवायचा आहे. म्हणजे याचा अर्थ एक अँगल हा 90 डिग्रीचा असेल किंवा दुसरी कंडिशन अशी होऊ शकतं की पायथागोरस थेरम अप्लाय करू किंवा प्रूव्ह करू. ओके? तर लक्षात घ्या. cos C plus cos C चा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. cos C plus cos D चा फॉर्म्युला काय असतो? cos C plus cos D चा फॉर्म्युला असतो 2 times cos of C plus D by 2 into cos of C minus D by 2. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे आणि हे फॉर्म्युले पाठ करायचे. ज्यावेळेस आपला प्रॉब्लेम चालतो, ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम शिकतो आहे आणि जे फॉर्म्युले मी तुम्हाला इथे लिहून देतो ते वारंवार वाचत राहा, रिपीट करत जा. cos C plus cos D is equals to 2 times cos of C plus D by 2 into cos of C minus D by 2.
म्हणजेच 2 टाइम कॉस ऑफ a प्लस सी बाय 2 इंटू कॉस ऑफ a मायनस सी बाय 2 इज इक्वल्स टू साइन ऑफ b. हे जर तुम्हाला हाफ अँगल मध्ये दिसत आहे तर साइन ऑफ b ला सुद्धा कसं लिहितो? साइन 2 थीटा इज इक्वल्स टू 2 टाइम्स साइन ऑफ थीटा इंटू कॉस ऑफ थीटा होतो. मग साइन ऑफ थीटा इज इक्वल्स टू काय झालं? 2 टाइम्स साइन ऑफ थीटा बाय 2 इंटू कॉस ऑफ थीटा बाय 2. ओके, साइन 2 थीटा ला लिहितोय 2 टाइम्स साइन ऑफ थीटा इंटू कॉस ऑफ थीटा. मग साइन थीटा ला लिहिलं आहे 2 टाइम्स साइन ऑफ थीटा बाय 2 इंटू कॉस ऑफ थीटा बाय 2. म्हणजेच 2 टाइम्स साइन ऑफ b बाय 2 इंटू कॉस ऑफ b बाय 2 झालेला आहे. बरोबर. नाउ these two and these two get cancelled. हा 2 आणि हा 2 काय झालेला आहे? कॅन्सल झालेला आहे. सो रिमेनिंग टर्म इज cos ऑफ a प्लस c बाय 2 इंटू cos ऑफ a मायनस c बाय 2 इज इक्वल्स टू sin ऑफ b बाय 2 इंटू cos ऑफ b बाय 2 cos ऑफ b बाय 2. बरोबर आहे. आता यामध्ये हा जो a प्लस c आहे तो कसा लिहू शकतो आपण? तर cos ऑफ पाय मायनस b बाय 2. का बरं असं लिहिलेलं आहे? तर त्याचं रिझन ट्रायंगल एबीसी मध्ये हे जे कॅपिटल ए, कॅपिटल बी आणि कॅपिटल सी आपण यूज करतो दॅट इज द अँगल. ते काय आहे? अँगल आहे. मग ट्रायंगल मध्ये तीनही अँगलची ऍडिशन किती असते? 180 म्हणजेच पाय असते. बरोबर. आता यामध्ये a प्लस सी आपल्याला पाहिजे आहे. तर a प्लस सी इज इक्वल्स टू पाय मायनस बी झालेला आहे. a प्लस सी म्हणजेच काय झालं? पाय मायनस बी. आणि म्हणून मी इथे a प्लस सी च्या जागेवरती पाय मायनस बी लिहिलेला आहे इंटू कॉस ऑफ a मायनस सी बाय 2 इज इक्वल्स टू साइन ऑफ b बाय 2 इंटू कॉस ऑफ b बाय 2. करेक्ट. आता यामध्ये काय होतो? यांचा डिनॉमिनेटर सेपरेट करून लिहिलेला आहे कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस b बाय 2. चालेल. इंटू कॉस ऑफ a मायनस c बाय 2 इज इक्वल्स टू साइन ऑफ b बाय 2 इंटू कॉस ऑफ b बाय 2. ओके. आता इथे जर पाय बाय 2 असेल तर कॉसचं कन्व्हर्शन कशामध्ये करतो? साइन मध्ये. म्हणजेच काय झालं? साइन ऑफ b बाय 2. 11th स्टँडर्ड मध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे अँगल रोटेशन कसे करायचे. कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस b बाय 2 म्हणजेच काय झालेलं आहे? तर इथे जर पाय बाय 2 असेल तर कॉसला कशामध्ये कन्वर्ट केला? साइन मध्ये. आणि पाय बाय 2 मायनस थीटा म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये तो पॉझिटिव्ह असतो म्हणून साइन ऑफ b बाय 2 हा पॉझिटिव्ह घेतलाय. इंटू कॉस ऑफ a मायनस c बाय 2 इज इक्वल्स टू साइन ऑफ b बाय 2 इंटू कॉस ऑफ b बाय 2. ओके. and now this term and this term get cancelled. मग यामध्ये cos of a minus c by 2 is equals to cos of b by 2 म्हणजे a minus c by 2 is equals to b by 2 झालेला आहे. Now 2 get cancelled म्हणजे a minus c is equals to b. याचा अर्थ a is equals to b plus c. a is equals to b plus c. परंतु तुम्हाला ट्रायंगल मध्ये माहिती आहे in a triangle ABC काय होतो? a plus b plus c is equals to pi. Pi means 180 and therefore a plus b plus c ची व्हॅल्यू काय आहे? a is equals to pi. कशावरून लिहिलाय? from first. Twice a is equals to pi and so a is equals to pi by 2. बरोबर आहे. So angle a is equals to 90 degree म्हणजेच triangle ABC is a right angled triangle. Triangle ABC हा right angle triangle तयार झालेला आहे. and this is the answer, this is the proof. अगदी सिंपल आहे. पहिले cos ला इकडे ट्रान्सफर केलं, फॉर्म्युला यूज केलेला आहे cos c plus cos d चा that is 2 times cos of c plus d by 2 into cos of c minus d by 2. त्यानंतर हा 2 कॅन्सल झालेला आहे. यामध्ये cos of a plus c ला आपण काय लिहू शकतो? पाय मायनस b. कारण इथे रिझल्ट तुम्हाला माहित आहे a plus b plus c ची व्हॅल्यू पाय असते म्हणजे a plus c ची व्हॅल्यू झाली पाय मायनस b. ते लिहिलेलं आहे. पाय बाय 2 सेपरेट केलेला आहे b by 2
इथे जर पाय बाय टू असेल तर कॉसचं कन्व्हर्शन साइन मध्ये केलेलं आहे, म्हणजे साइन ऑफ बी बाय टू झालं इंटू कॉस ऑफ ए मायनस सी बाय टू इज इक्वल टू साइन ऑफ बी बाय टू इंटू कॉस ऑफ बी बाय टू. त्यानंतर a मायनस सी बाय टू इज इक्वल टू बी बाय टू, टू टू गेट कॅन्सल, म्हणजे a मायनस सी इज इक्वल टू बी, म्हणजे a इज इक्वल टू बी प्लस सी, अँड दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. In triangle ABC, a plus b plus c is equals to pi. B plus c means what? B plus c means what? B plus c means a. So a plus a म्हणजे twice a is equals to pi, म्हणजे a is equals to pi by 2. Pi by 2 means 90 degree. So the triangle ABC is a right angle triangle. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ओके.